नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेची मित्रांनो ई-केवायसी जी आहे ती चालू झालेली आहे। तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये लाडक्या बहीण योजनेची ई-केवायसी मित्रांनो कशी करायची हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। बऱ्याच जणांना ई-केवायसी करताना प्रॉब्लेम येत आहे। तुम्ही हा व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। चला तर मित्रांनो सुरू करूया। मित्रांनो तुमच्याकडे जे ब्राउझर आहे ते तुम्ही काय करायचे, ओपन करून घ्यायचे। ब्राउझर ओपन झाल्यानंतर यामध्ये सर्च करायचे ladkibahin.maharashtra.gov.in आणि सर्च करून घ्यायचे। सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर एक असा इंटरफेस ओपन होईल। मित्रांनो ह्या साईटची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही डायरेक्ट क्लिक करून तुम्ही ह्या पेजवर येऊ शकता। आता मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्या समोर हे पेज ओपन झाले। आपल्या ह्या पेजला काय करायचं, डेस्कटॉप साईटवर जायचं। म्हणजे इथं वर बघा 3 लाईन दिलेले, यावर क्लिक करायचे आणि डेस्कटॉप साईट यावर काय करायचे, चौकोनी कप्पा दिल्यावर काय करायचे, क्लिक करून घ्यायचे। चौकोनी कप्प्यावर मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुमची साईट आहे म्हणजे तुमचं जे ब्राउझर आहे ते काय झूम इन झूम आउट होईल, आपला केवायसी करायला सोपं जाईल। त्यानंतर मित्रांनो इथे बघा दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे। आपल्या यावर काय करायचे, क्लिक करून घ्यायचे। आता बघा इथे काय दिलेलं आहे, लाभार्थी आधार क्रमांक, जो आपला लाभार्थी आहे किंवा जी आपली लाडकी बहीण आहे तिचा काय करायचं, आपला आधार क्रमांक इथे काय करायचं टाकून घ्यायचं आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर इथे बघा कॅप्चर दिलेलं आहे। कॅप्चर काय करायचं, आपल्याला काय करायचंय, फिल करून घ्यायचंय। कॅप्चर फिल करून घेतल्यानंतर इथे बघा खाली दिलेलं आहे आधार प्रमाणीकरणासाठी संमती, हे तुम्ही पूर्ण वाचून घ्यायचं आहे। आणि इथे बघा बॉक्स दिलेला आहे गोले, यावर काय करायचंय, क्लिक करून घ्यायचंय। क्लिक करून घेतल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवर काय करायचं, आपल्याला क्लिक करून घ्यायचंय। OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP येईल, तो OTP तुम्ही काय करायचं इथं टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून झाल्यानंतर सबमिट करा या ऑप्शन आपल्याला काय करायचंय, क्लिक करून घ्यायचंय। आता बघा तुम्हाला इथं ऑप्शन आलेला आहे केवायसी पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा माहिती द्या। म्हणजे तुमच्या वडिलांचा किंवा तुमचे जे पती आहे त्यांचा काय करा, तुम्हाला इथे नंबर टाकायचा आहे। जर तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या पतीचा टाका, जर नसेल झालं तर तुम्ही काय करा, तुमच्या वडिलांचा आधार नंबर काय करा टाकून घ्या। तुमचा आधार नंबर टाकून झाल्यानंतर आता इथे काय करायचं, आपल्याला पुन्हा एकदा काय करायचे, कॅप्चर जे आहे ते काय करायचे, फिल करून घ्यायचे। कॅप्चर फिल करून घेतल्यानंतर इथे बघा काय दिलेलं, आपला आधार प्रमाणीकरण संमती। आता आपल्याला पूर्ण वाचून घ्यायचं आहे आणि मी सहमत आहे यावर क्लिक करून OTP पाठवा यावर काय करायचं, आपल्याला क्लिक करून घ्यायचंय। OTP पाठवा यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात घ्या, जो तुमच्या वडिलाचा किंवा पतीचा जो आधार नंबरात लिंक असेल त्याच आधार नंबर लिंकवर तो OTP जो आहे तो येणार आहे। तो OTP तुम्ही काय करायचे, एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा काय करायचं, सबमिट करा या ऑप्शन काय करायचं, आपल्याला क्लिक करून घ्यायचंय। OTP सबमिट केल्यानंतर मित्रांनो इथे बघा तुमचा जो आधार नंबर टाकला असेल त्यांचं इथे नाव आलेलं आहे। बघा तुमचे जे वडील असेल किंवा पती असेल त्यांचं काही नाव आलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो समोर ऑप्शन दिलेलं आहे आपला जात प्रवर्ग निवडा, म्हणजे आपलं काय करायचं, आपलं जात प्रवर्ग काय करायचं निवडून घ्यायचंय। त्यावर आपलं काय करायचंय, क्लिक करून घ्यायचंय। क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला जो जात प्रवर्ग असेल तो काय करायचा, आपल्याला इथं निवडून घ्यायचा आहे। जात प्रवर्ग निवडल्यानंतर मित्रांनो आपला पहिला प्रश्न विचारेल, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळात, भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही, सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत। आपल्या याचा आन्सर काय करायचंय, होय करायचं मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो आपला दुसरा प्रश्न विचारेल, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, याचं पण जे आन्सर आहे मित्रांनो ते आपलं काय करायचंय, होय करायचंय। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक खाली बॉक्स दिलेला आहे त्यावर टिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा या ऑप्शन आपल्याला काय करायचंय, क्लिक करून घ्यायचंय। सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमची केवायसी जी आहे ती यशस्वीरित्या काय झालेली आहे, पूर्ण झालेली आहे।